गाइस, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा व्लॉग असा होणार आहे, तुम्ही बघू शकता। आता मी मस्त कपडे वगैरे घातले, फिरायला चाललो आम्ही उज्जैनला। तर आता सकाळच्या वाजले 4:30। काल रात्रीच मी 11:30ला बॅग भरली, लगेच 3ला उठलो आणि आता 4:30 वाजलेत। आता आपला निघायचा टाइम झालेला आहे, कमीत कमी 14 तासाचा प्रवास आहे। तर आता आम्ही निघालो आणि तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे, मुंबई टू उज्जैनचा आपला प्रवास कसा होतोय। आणि आता हे पुढच्या ब्लॉगमध्ये आपण उज्जैन, ओंकारेश्वर सगळं करणार आहोत, ते तुम्हाला मी दाखवते। तर चला आता आपण निघूया, कोण कोण आहे ते तुम्हाला दाखवतो मी पुढे। तर चला। तर आता इथं आपल्या बॅगात आणि पप्पा आणि दीद पुढे गेलेत बॅगा ठेवायला। तर आता निघायला खूप टाइम झालेला आहे तरी पण। तर चला आता आपण पण चाललो। इथं बघा मम्मीची घाई झाली, तर चला। आला बघ दीद। तर आता आम्ही मस्त आलेलो इथं गाडीजवळ आणि इथं बॅग भरलेली आहे। तर बघा दीद बसले आतमध्ये। आता निघता आम्ही, वाजलेत बघा किती, 4:45 4:40 झाले। 4:45 पर्यंत निघू आम्ही आता। तर काय आता नारळ फोडायला आलोय। चला गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चला आता निघालो आम्ही, कंप्लीट 4:45ला। तर काय आता आम्ही ब्रेक घेतलेला आहे इथं थोडा, गाडीला पण जरा थंड करत ठेवलेली आहे। तर वॉशरूमला गेले। आता आम्ही आहो इथं समृद्धी मार्गावर, समृद्धी महामार्ग हायवे, तो तिथं आहो आम्ही। इथं बघा, तर आता इकडनं पण आम्हाला 10 तास दाखवतंय। तर चला आता दाखवतो तुम्हाला। मस्त उजेड पण झालेला आहे, मगाशी चालू होता। तर चला। आता आम्ही तर ब्रेक घेतलेला आहे जेवायला। तर बघा मस्त बसलोय आम्ही सगळं आणि गाडीला मस्त थंड करत ठेवला आहे। तर आता मस्त झोपलेलो मी तिथं आतमध्ये बघा टीव्ही, झोपलेलो मी आणि झोपची उठतो आणि लगेच जेवायला थांबलो इथं। भूक पण लागली खूप सकाळपासून। आणि आता जेवायला काय आहे बघूया। काय आहे जेवायला? वाटाण्याची भाजी, पनीर फ्राय। वाटाण्याची भाजी आणि पनीर आहे। भाकरी। आता खाऊया हे वाटाण्याची भाजी। आणि आता कुठं पोचलो आता आपण? इंदोर। कुठं पोचलोय? इंदोरला पोचलोय। इथं इंदोरला असा मस्त हायवेच्या बाजूला थांबलोय। तुम्हाला जेवून भेटतो, मस्त मजा आली फूड। एकदम वातावरण पण मस्त आहे, पाऊस नाही काही नाही आज पडला। आम्हाला पाऊस थांबलाय आमच्याकडे आज। तर चला जेवून भेटतो तुम्हाला। तर काय आता आमचं जेवून झालेलं आहे, मस्त जेवलो आम्ही आणि आता निघालो। आणि आता इकडनं आम्हाला अजून 5 तासपर्यंत दाखवतात बघा, 259 आहे। आणि आता आम्ही सकाळी झोपलेलो गाडीत, पण आता नाही। आता तुम्हाला मी दाखवते सगळा कसा रस्ता आहे आणि काय काय आहे ते व्ह्यू बी मस्त दाखवतोय। आणि आज आमच्यासोबत कोण कोण आहे फिरायला ते तुम्हाला मी दाखवतच विसरतो सकाळी, तर आता दाखवतोय। तर इथं बघा आपण पप्पा आहे सोबत, ही मावशी, ही दिवीत आणि मम्मी आहे सोबत। तर आता आपण 5 जण आपली फॅमिली मस्त फिरायला चाललोय उज्जैनला। तर आज तीच मजा तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला आता जाऊया, संध्याकाळी पोहोचू। आता मस्त जेवून निघालोय, तर चला। तर काय आता इथं बघा पोऱ्या बघा कसा आता गाडीच्या मागे उभा आहे कचरो की गाडी। आतमध्ये जागा नाही दिली वाटतं।
गायज आता आम्ही आलेलो इथं उज्जैनमध्ये बघा. आलेला लगेच पाऊस भेटलेला आहे आणि यो मेन गेट आहे उज्जैनचा द्वार, प्रवेशद्वार. पावसाने स्वागत केलं आमचा. आता जातो आम्ही रूममध्ये. तर गायज आता आम्ही उज्जैनला रूममध्ये पोचलेलो आहोत आणि मग अशी उज्जैनला येताना खूप ट्रॅफिक भेटली आम्हाला, खूप गर्दी आहे आणि काय रूम भेटत नव्हता. तर आता असंच रूमवर आलो आम्ही. इथं बघा कसं तरी बॅगा बिगा ठेवल्या आणि लगेच चाललोय दर्शनाला. काल भैरवाच्या दर्शनाला चाललोय रात्री आणि उद्या सकाळी करू आम्ही कुठला महाकालेश्वरचं दर्शन करू. तर चला आता काल भैरवाच्या दर्शनाला जाऊया रात्री. तर चला. तर गायज आता मी असा मस्त चेंज केलेला आहे आणि चाललोय. रिक्षा बघायला गेलेत पप्पा आणि मस्त चाललोय काल भैरवाच्या दर्शनाला. तर ते मला तर ती कसा देऊळचा रात्रीचा व्ह्यू दाखवते. हे बघा आमचा काल भैरव. चला. तर गाय आता आम्ही रिक्षात बसलोय. तर बघा कसली रिक्षा आहे, एक नंबर. दर्शनाला चाललोय काल भैरवाचे. आणि इथं बघ एवढा पाऊस पडला आहे की डायरेक्ट गोविंदा झालाय. हे बघ चिखल. चला. तर गायच आता आलोय आम्ही काल भैरवच्या मंदिरात. इथं बघा आता जातो दर्शनाला. इथं नुसतं पाऊस पडलाय. चला जाऊया. गायज आता दर्शन झालेलं आहे आमचा मस्त. गर्दी पण कमी होती. बरं रात्री आलो म्हणून गर्दी कमी भेटली. तेच जर आम्ही सकाळी आलो असतो तर जाम गर्दी भेटली असते. आता परत बसलोय डुगडुगीत. मस्त रिक्षा आहे, आवडली. देवीतला घ्यायची आमची रिक्षा. तर गायज आता आम्ही ते पार्क मध्ये आलेलो आहे. हे बघा महाकाल लोक. आणि इथं बघा काय एंट्री आहे, एक नंबर. तुम्हाला दाखवते आता. तर चला आता तुम्हाला दाखवते एंट्री आतमध्ये कसा काय काय लाइटिंग आहे. भारी वाटते बाहेरची. तर गाईज आता यो बघा एंट्री गेटच कसला डेंजर आहे. काय लाइटिंग आहे, एक नंबर. आणि आता आतमध्ये अजून तुम्हाला जाऊन दाखवते. हे बघा एंट्री गेट कसं आहे. गाइस यो बघा काय वाटतं, एक नंबर. लाइटिंग सोडली तर अजून भारी वाटतं. आणि इथं बघ तसं शंकराच्या मूर्ती आहेत मोठ्या मोठ्या. आणि रात्री एक नंबर होते, एक नंबर. हे बघ कसला सगळा केलाय वॉलवर. हे बघ आमचा हिरो.
चला अजून गार्डन मध्ये फिरूया. भारी एक प्रकारचं पार्क आहे, भारी पार्क. काय जाता यो रथ बघायला आलोय, इकडनंच बघत आलो मी यो रथ. बाबा बाबा कसला मोठा रथ आहे, कसला वाटतं बा, एकदम रिअलिस्टिक. एवढा मोठा आहे असं वाटतं खरंच आहे ना, असं वाटतं खरंच आहे, एवढा मोठा आहे बघ. अप्रतिम एकदम भारी वाटतंय सगळं भारी बघ. यो मला योच जाम आवडला रथ. तर गाय आता मस्त फूड झोन मध्ये आलो. इथं जाम भूक लागली, गावातलं आलोय फूड झोन मध्ये. बघू काय आहे खावाला इथं जेवायला. चला या बघते, तुम्हाला पण दाखवते. तर मम्मी पण दमली आणि आता आपली ऑर्डर आलेली आहे बघा. देवीतला भूक लागली मस्त. इथं जेवायला पण भारी वाटते. मेन्यू असा ऑनलाईन स्कॅन करून भेटते इथं, असं नाही भेटत बघ. नाव 10-15 असं या बघत बघत जेवायचं आहे इथं. तर जेवायला या. तर काय आता आमचा जेवून झालेला आहे. आता चालले रूम मध्ये मस्त झोपायला. झोप आली आणि उद्या सकाळी तुम्हाला मस्त दर्शन दाखवते आणि कुठे कुठे जातो ते पण दाखवते. तर चला तुम्हाला रूमवर भेटते आणि तुम्हाला रूम पण दाखवते. तर गायज आता आम्ही रूमवर आलेलो आहोत आणि आता मस्त फिरून वगैरे जेवून वगैरे आता आम्ही रूमवर आलो आहे. आणि आता डायरेक्ट झोपता आम्ही. उद्या महाकालेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर जाऊ आम्ही ओंकारेश्वरला. तर आज तुम्ही बघितला सर आपण उरणशी उज्जैनपर्यंत आलो आणि आपण 13 तासाचा प्रवास केला मस्त नॉनस्टॉप. ते पण नॉनस्टॉप केला. तिथे जेवायला थांबलेलं तेवढाच मस्तपैकी प्रवास झाला. आणि ते पण मी 12ला झोपलेलो आणि 3ला उठलो. झोपलो पण नाही गाडीत आता, त्यामुळे झोप आली. तर आजचा आपला पहिला दिवस होता आणि असाच आता अजून आपल्याला 7 दिवस फिरायचं आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आजचा पहिल्या दिवसाचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.